मराठी मुलखात रामाच्या पाऊलखुणा या आमच्या विशेष मालिकेमध्ये आज बघूया कपिलधारा अर्थात कावनईचं महत्त्व। कुंभमेळ्याचं उगमस्थान म्हणजे इगतपुरी तालुक्यातील कपिलधारा तीर्थ। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा देखील भरवला जातो आणि याच ठिकाणाला रामायणाची देखील मोठी आख्यायिका आहे। रामायणामध्ये देखील या ठिकाणाचा उल्लेख केला जातो। तर जाणून घेऊया नेमका इगतपुरी तालुक्यातील कपिलधारा तीर्थाचं महत्त्व। नाशिक जिल्हा म्हणजे दंडकारण्याचं क्षेत्र। या दंडकारण्याला पौराणिक कथांचा वारसा लाभलेला आहे। कपिलधारा कानवईलाही रामचंद्राच्या आख्यायिकांचा इतिहास आहे। शुक्राचार्य जेव्हा दंडकारण्यात राहत होते तेव्हा ते आपली मुलगी देवयानी हिला एकटं सोडून तीर्थयात्रेला गेले। एकट्या देवयानीला पाहून एका राजाच्या मनात चुकीचे विचार आले आणि त्यावेळी प्रकट होऊन शुक्राचार्यांनी त्या राजाला शाप दिला। प्रभू राम जेव्हा दंडकारण्यात येतील तेव्हा तुझा प्रदेश मुक्त होईल असा उशाप दिला। श्राप से दे करके जब चलने लगे तो बोले जी इसका मुक्त कैसे होगा। तो बोले जी भगवान राम जब 14 वर्ष वनवास में आएंगे इसका नाम दंडक वन है। 7 कांड में दंडकारण्य कांड जो है वो यहीं का इतिहास है। तो भगवान बोले जी जब भगवान वनवास में आएंगे उनके चरण का स्पर्श होगा तो ये भूमि पवित्र होगा। शुक्राचार्य इसको श्राप दे दिए थे। तो जब भगवान वनवास में आए तो सबसे पहले भगवान पंचवटी से निकले तो यहाँ ही आए। प्रभू राम जेव्हा दंडकारण्यात सीतेचा शोध घेत होते तेव्हा पार्वतीला त्यांची परीक्षा घ्यावीशी वाटली। शंकरानेही त्याला अनुमती दिली। सीतेच्या रूपात येऊन पार्वतीनं रामाला मोहित करण्याचा प्रयत्न केला, परंतु रामाने पार्वतीला ओळखलं आणि प्रसन्न होऊन पार्वती कैलासाला निघून जात होती त्याच वेळी काही काळ इथेच राहावं अशी विनंती रामाने केली। त्याला मान देऊन पार्वती माता या क्षेत्रात राहिली। सती जी ने शंकर जी को बुलाया जी ये ब्रह्म कैसे हो सकते हैं। तो भगवान शंकर बोले जाके परीक्षा ले। तो सती जी ने सीता का रूप बना करके भगवान के सामने प्रकट हुई और भगवान बोले जी अरे अभी तो शंकर जी तुम्हारे साथ थे, तुम अकेले क्यों घूम रही हो। सती जी एकदम सकुच में पड़ गए जो ये सोट ब्रह्म है। फिर भगवान शंकर के पास जब सती जी गई तो शंकर भगवान बोले जो कहो किस प्रकार से परीक्षा लिया तुम। तो सती वहाँ झूठ बोल दिए जो किन प्रणाम तुम्हारे नाही। रामाची कामेच्छा पाहण्यासाठी आलेल्या कामाक्षी मातेचं मंदिर इथे आहे। शिवाय लक्ष्मणासाठी संजीवनी बूटी आणण्यासाठी या तीर्थावरून जाताना हनुमानाने कालनेमी राक्षसाचा वध इथेच केलाय, म्हणून या गावाचं नाव कानवई असं पडलंय। लेकिन सती जी जा रही थी उस समय भगवान देखे सती जी जो आंख बंद हो गया और देखे जो भगवान राम सीता लक्ष्मण सब साथ में यहाँ विराजमान है। तो यहाँ पर सती का मोह हुआ, शंकर जी का राम का मिलाप हुआ और जो है लक्ष्मण को शक्ति जो लगा था तो हनुमान जी कालनेमी नाम के राक्षस को मार करके यहीं फेंक दिए। उसी के नाम पर यहाँ कावनई गवता होगा। इथे कपिलधारा हे अति प्राचीन तीर्थस्थान आहे। याच तीर्थावर पहिला कुंभमेळा झाल्याची नोंद सापडते। इथे महादेवाचं पुरातन मंदिर, पाण्याचे 2 कुंड असून या तीर्थाचं स्नान केल्यावर गंगासागर तीर्थाचं पुण्य मिळतं असा समज आहे। याच ठिकाणी रामाची आणि शंकराची भेट झाल्याचं सांगण्यात येतं। प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात असताना इगतपुरी तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेद असेल, त्याचबरोबर इगतपुरी तालुक्यातीलच कावनई तीर्थ असेल या ठिकाणी देखील याच्या पाऊलखुणा बघायला मिळतात। त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील या दोन्ही तीर्थक्षेत्रांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील ह्या दोन्ही तीर्थक्षेत्रांचा देखील विकास होण्याची मागणी ही आता यामुळे जोर धरू लागली आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।